deep in the shadows. I know it's hard to put one foot in front of the other. तर आजची जी व्हिडिओ असणार आहे, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1चं पहिले चॅप्टर घेणार आहे. ॲज इन अर्लियर व्हिडिओ वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ ऑल चॅप्टर्स. ओके, सो लेट स्टार्ट. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सर्वात अगोदर मला सांगायचं आहे की व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय. व्हॉट इज व्हेरिएबल. सो व्हेरिएबल्स म्हणजे अशी व्हॅल्यू जी काही चेंज होत असते, जी वी कॅन अज्युम. ओके, आपण ते मानतो, त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. व्हेरिएबल्स शो कसं करू शकतो आपण. व्हेरिएबल्स शो स्मॉल लेटर्समध्ये करतो. वी कॅन शो व्हेरिएबल्स लाईक एक्स, वाय, पी, क्यू, एम, एन, ज्यांची व्हॅल्यू चेंज होत असते. ओके, हे झालं. आता लिनियर इक्वेशन. आता सर्वात अगोदर आपल्याला 2 गोष्टी माहिती असायला पाहिजे. व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि लिनियर इक्वेशन म्हणजे काय. 2 म्हणजे 2 व्हेरिएबल्स. ओके, सो सगळ्यात अगोदर मी जातो लिनियर इक्वेशनला. इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. इक्वेशन म्हणजे ज्याच्यात आपण इक्वल साईन असेल. इक्वल साईन, स्टेटमेंट ऑफ इक्वलिटी. तुम्ही आधीचे म्हणजे 9वी 8वी 9वीत तुम्ही स्टेटमेंट ऑफ इक्वलिटी अभ्यासलं असेल, त्यात आपण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स वगैरे बघितले असतील. सो लेट स्टार्ट. लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन म्हणजे काय. तर लिनियर इक्वेशनमध्ये हायेस्ट पावर और डिग्री ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट पावर और डिग्री ऑफ व्हेरिएबल इज 1. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची पॉवर और डिग्री 1 असते त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल 2x - 4 इज इक्वल टू 0, 2y + 3y इज इक्वल टू 12. तर ह्या इक्वेशनमध्ये जस्ट बघा, x⁻1 इथं 1 आहे, y⁻1 इथं y⁻1, 2x + 3y इज इक्वल टू 12. आता या इक्वेशनमध्ये x⁻1 आहे, y⁻1 आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये प्रत्येक व्हेरिएबलच्या पॉवरचा जो असेल, म्हणजे याला आपण पॉवर म्हणतो, याला म्हणतो आपण पॉवर और डिग्री म्हणत असतो. तर प्रत्येक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलच्या पॉवर और डिग्री 1 असेल तर हे तुमचं झालं लिनियर इक्वेशन. ज्या इक्वेशनमध्ये सपोज x², y², x³ हे ज्या इक्वेशनमध्ये असल्या काही गोष्टी असतात तर ते तुमचं नॉन लिनियर इक्वेशन असतं. क्लिअर. तर हे झालं लिनियर इक्वेशनच्या बाबतीत. तर आता मला सुरुवात करायच्या अगोदर तर हे जे इक्वेशन आहे तुमचं 2x, हे जे इक्वेशन आहे 2x - 4 इज इक्वल टू 0, हे तुमचं आहे लिनियर इक्वेशन. तर आहेच लिनियर इक्वेशन, तर आहेच, पण याच्यात व्हेरिएबल फक्त एकच आहे, x. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तर या 1 व्हेरिएबलच्या लिनियर इक्वेशनमध्ये जी ही एक्सची व्हॅल्यू असते ना ती फिक्स असते, ती चेंज नाही होत. कसं बघा, जर मी हे सॉल्व करायचं म्हटलं तर हा जो -4 आहे हा तिकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे हे होऊन जाईल 2x इज इक्वल टू 4. क्लिअर. आणि जर मला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल, बघा हा 2 इथं मल्टिप्लायला आहे, तो इकडच्या साईडला जाताना डिवाईडला जाईल, म्हणजे इथं होऊन जाईल 4 / 2 दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे x इक्वल टू 2 तुमची व्हॅल्यू होऊन जाईल. मला हेच सांगायचं आहे की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलमध्ये जी तुमची एक्सची व्हॅल्यू असते, म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स असते, ती चेंज नाही होत. मला हेच सांगायचं होतं या ठिकाणी. तर हे सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण. सेकंड एक्झाम्पलमध्ये आता घेऊयात. तर सेकंड एक्झाम्पल हे बघा, याच्यात काय आहे की 2 व्हेरिएबल आहे x आणि y. ओके, त्यांची डिग्री काय आहे, डिग्री 1 आहे, एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे, म्हणजे ते लिनियर इक्वेशन झालं. पण हे काय आहे 2 व्हेरिएबल असल्यामुळे हे असणार आहे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. क्लिअर. तर आता मी लिनियर इक्वेशन याला आपण काय म्हणू, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स. ओके, आता मला एक गोष्ट सांगायची. आता आपण स्टार्ट करूया चॅप्टरला की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर स्टार्ट करूयात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तुम्हाला ऑलरेडी आता मी एक्सप्लेन केलं की व्हेरिएबल्स काय असतं, लिनियर इक्वेशन काय असतं. आता आपण स्टार्ट करूया लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आपण सर्वात अगोदर मी जनरल फॉर्म सांगतो. जनरल फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशनचा.
जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा तुमचा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा. तर याच्यात a आणि b च्या व्हॅल्यू काय आहेत? a b c. सो वेअर a b c हे तुमचे असणारे रिअल नंबर. क्लिअर? आणि x आणि y ह्याच्या x आणि y ह्याच्या व्हॅल्यू असणार आहेत ते तुमचे असणार आहेत व्हॅरिएबल्स. हे असणार आहे रिअल आता आपण बघणार आहे की आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. हे एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ओके, जर याच्यात मी व्हॅल्यू टाकायच्या म्हटलं, मला जे इक्वेशन सॅटिस्फाय करायचं आहे तर मला सोल्युशन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकायचा विचार केला तर सपोज मी सुरुवातीला एक्स इक्वल टू 6 टाकतो. एक्स इक्वल टू मी 6 टाकलं आणि वाय इक्वल टू जर मी 0 टाकलं तर या ठिकाणी काय येईल? 2 × 6 प्लस 3 × 0 इज इक्वल टू 12. ओके, 0 × 3 0ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर झिरोज असतं. तर इथं काय होऊन जाईल? 6 × 12 प्लस 0 इज इक्वल टू 12. 12 इक्वल टू 12. ओके, आता मी काय करेल की इथं y इक्वल टू 4 टाकेल. x इक्वल टू अज्युम करतो, x इक्वल टू 0 करतो आणि y इक्वल टू 4 टाकतो. तर काय होईल? 2 × 0 प्लस 3 × 4 इज इक्वल टू 12. इथं 0 प्लस 3 × 12 होतात इज इक्वल टू 12 म्हणजे 12 इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. पुढे मी काय करेल की आता मी तर बघा x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 2 पुट केला ह्या इक्वेशनमध्ये तर आपल्याला काय भेटेल? 2 × 3 प्लस 3 × 2 इज इक्वल टू 12. 3 × 6 प्लस 3 × 6 इज इक्वल टू 12. 12 इक्वल टू 12 म्हणजे हे पण पॉईंट्स एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करता आहे इक्वेशनला सोल्युशन येते एक्स व्हॅल्यू. मला सांगायचं हेच आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे जे एक इक्वेशनला ह्या इक्वेशनला हॅज इनफायनाईट सोल्युशन आहेत. म्हणजे मला एक सांगायचं आहे एक पॉईंट की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इनफायनाईट सोल्युशन. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही एक्स अँड वायच्या व्हॅल्यू यू कॅन अज्युम एनिथिंग. यू कॅन टेक एक्स अँड वायच्या व्हॅल्यू ॲज अ रिअल नंबर ऑर फ्रॅक्शनल नंबर पुट करून एक्स अँड वायच्या व्हॅल्यू काढू शकतात. दॅट मीन्स मला फक्त एकच पॉईंट सांगायचा होता की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इनफायनाईट सोल्युशन. ओके, 2x प्लस 4y इज इक्वल टू 12. तर इक्वेशन हे काय असतं? इक्वेशन इज जस्ट लाईक एक एक्झाम्पल तराजूचं एक्झाम्पल घेऊया आपण. एका पार्ट्यात आपण जर 1 kg काही ॲड केलं असणार तर दुसऱ्या पार्ट्यात पण आपण 1 kg ॲड करतो. मला म्हणायचं काय आहे, जर इक्वेशनला आपल्याला सारखंच ठेवायचं असेल तर आपण इक्वेशनमध्ये दोघं साईडला सेम नंबर ॲड पण करू शकतो, दोघं साईडला सेम नंबर मल्टिप्लाय करू शकतो, दोघं साईडला सेम नंबर डिवाईड करू शकतो, दोघं साईडला सेम नंबर सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे दोघं साईडला मी ॲड करू शकतो, दोघं साईडला डिवाईड करू शकतो, मायनस करू शकतो, दोघं साईडला मी डिवाईड करू शकतो, दोघं साईडला मल्टिप्लाय करू शकतो सेम नंबरने. म्हणजे सेम नंबरने जर मी केलं तर ह्या इक्वेशनला काहीही चेंज म्हणजे फरक पडणार नाही, ते इक्वेशन ॲज इट इज राहील हेच सांगायचं आहे. पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आहे की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय असतं? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे ज्याच्यात आपण पेअर दाखवतो. पेअर म्हणजे जोड्या. ज्याच्यात आपण पेअर when we consider two linear equation in two variables in pair, then it is called then that pair is called a simultaneous linear equation. Okay, pair मध्ये suppose 5x plus 3y is equal to 8. 3x plus y
इज इक्वल टू 2. तर हे दोन इक्वेशन आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल आहेत इक्वेशनमध्ये आणि हे 2 इक्वेशन आहेत. तर या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर आपण दोघे इक्वेशनमध्ये सेम व्हेरिएबल्स आहेत, एक अँड सेम व्हेरिएबल आहेत. दोघेही इक्वेशनमध्ये सेम व्हेरिएबल आहेत. मग दोघेही इक्वेशनमध्ये सेम व्हेरिएबल आहेत म्हणजे यालाच आपण काय म्हणतो की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. क्लिअर. जर सपोज मी हेच इक्वेशन घेतलं की 5x + 3y इज इक्वल टू 8, 3m + n इज इक्वल टू 2, तर हे तुमचं नॉट सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. कंडिशन काय आहे की व्हेरिएबल्स दोघं इक्वेशनमध्ये सेम पाहिजे. ओके, क्लिअर. सो तर आतापर्यंत आपण बघितलं की आपण तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये व्हेरिएबल्स काय असतं, लिनियर इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल काय असतं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल बघितले. तर आता आपण जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कन्सिडर करतो त्यालाच आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतो. तर आता आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करणार आहेत म्हणजे त्यांचे सोल्युशन काढणार आहेत. तर आपण स्टार्ट करूयात. सॉल्व. तर हे इक्वेशन आपण सॉल्व करणार आहे. तर कसं सॉल्व करायचं, सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे की आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहून घ्यायचे. म्हणजे आता मी लिहितो 5x - 3y इज इक्वल टू 8, याला इक्वेशन नंबर 1. 3x - 3x + y इज इक्वल टू 2, याला इक्वेशन नंबर 2 देतो. आता आपण काय करू शकतो की इझी काय पडेल आपल्याला की कोणतं सोयीस्कर वाटेल की आता इथे 3y - 3y इथं +y आहे. जर आपण इथं +3y आणलं तर ते 3y कॅन्सल होऊ शकतं ॲडिशन केल्यावर, हा विचार करायचा. तर म्हणून आपण सेकंड इक्वेशनला मी 3ने मल्टिप्लाय करेन. सो दोघं साईडला, सो मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3 ऑन बोथ साइड. ओके, सो 3ला मल्टिप्लाय केलं काय होतं, 9x + 3y इज इक्वल टू 6, याला इक्वेशन नंबर 3. 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर आता आपण काय करू शकतो, इथं 9x इथं 5x आहे. ह्या इक्वेशनमधनं जर हे मायनस केलं तर आपल्याला आन्सर भेटेल. सो इक्वेशन 3 मायनस इक्वेशन फर्स्ट. आता हे ऑपरेशन करूयात. इक्वेशन सेकंड थर्ड लिहून घेऊ. 9x + 3y इज इक्वल टू 6, 5x - 3y इज इक्वल टू 8. आता सिम्पल जरी ऑब्झर्व केलं, सिम्पल जर ऑब्झर्व केलं तर आपण इथं सिम्पल ॲडिशन केलं तरी 3y कॅन्सल होणार आहे. सो आपण ॲड केले इक्वेशन 3 + इक्वेशन 1, इक्वेशन ॲड केले तर आपल्याला भेटून जाईल 3y कॅन्सल होतील. 9x + 5y इज इक्वल टू 14x, 6 + 8 किती होऊन जाईल 14. दॅट मीन्स x आपल्याला भेटेल 14/14, कॅन्सल आउट होऊन जातील. एक्सची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 1. ही जी एक्सची व्हॅल्यू आहे आपण ज्या इक्वेशनमध्ये आपल्याला इझी पडेल कॅल्क्युलेशन त्या इक्वेशनमध्ये पुट करू. जर मी एक्सची व्हॅल्यू सेकंड इक्वेशनमध्ये पडले तर आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल. सो पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड. व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वेशन सेकंडमध्ये पुट करूया. 3 एक्सची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. 3 × 1 + y इज इक्वल टू 2. क्लिअर. सो 3 × 3 3 होऊन जाईल. आता हा जो 3 आहे इक्वेशन इक्वलच्या तिकडे गेल्यावर मायनस होऊन जाईल म्हणजे y इज इक्वल टू 2 - 3 म्हणजे yची व्हॅल्यू भेटेल आपल्याला -1. ओके,
वायची व्हॅल्यू आपल्याला भेटेल -1. याच्यावरून आपल्याला काय कळालं, x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सो एक्सची व्हॅल्यू 1 आणि -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. दुसरी पद्धत अशी असणार आहे, तर आता एक पद्धत आपण बघितली की आपण हे व्हॅरिएबल्स इक्वेट करून इक्वल वगैरे करून सॉल्व करू शकतो. दुसरी पद्धत अशी असणार आहे की आपण जर सपोज आपल्याला इथं कोइफिशियंट ऑफ वाय इथं काहीच नाही, म्हणजे 1 आहे इथं, म्हणजे आपल्याला हे इझी पडेल. मग मी याच्यात काय करणार की वायची व्हॅल्यू काय असणार आहे, वायची व्हॅल्यू जर मी काढायची असेल तर मी या इक्वेशनला काय करू शकतो की y इज इक्वल टू 2 आहे, हा +3x आहे, तिकडे जाताना काय होईल, मायनस होईल, म्हणजे y इज इक्वल टू 2 - 3x मी असं लिहू शकतो. लिहिता येईल, मी असं लिहू शकतो. आता मग आपल्याला इथं भेटली y इज इक्वल टू 2 - 3x व्हॅल्यू भेटलेली. हीच व्हॅल्यू आता यालाच ह्या इक्वेशनला 1 द्यायचं, ह्या इक्वेशनला मी सपोज 2 दिलं, या इक्वेशनला 1 दिलं, ह्या इक्वेशनला मी 2 दिलं. आता ही जी वायची व्हॅल्यू आपण काढली ती एक्स व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करून टाकायची, आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. सो पुट व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन फर्स्ट. ओके, वायची व्हॅल्यू इथं जर पुट केली 5x - 3y, वायच्या जागेवर व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू काय 2 - 3x. क्लिअर. नाव इक्वल टू 8. हे सॉल्व केलं, 5x - 3 × 6. ओके, आता हा इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे 3 × 3 = 9 प्लस 9x इक्वल टू 8. ओके, सो हा -6 तिकडे जाताना +6 होऊन जाईल, म्हणजे 9x प्लस 5x प्लस 9x तुझे होऊन जातील 14x. हा तिकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे इथे येऊन जाईल 14. क्लिअर. म्हणजे तुझी एक्सची व्हॅल्यू असणार आहे 1. एक्सचे काय असणार आहे 14/14. दोघां एकमेकांना कॅन्सल आउट करून 1 व्हॅल्यू होऊन जाईल. एक्सची व्हॅल्यू 1 आली. आता सेम एक्सची व्हॅल्यू तू इझी कोणता पडतायस ह्या इक्वेशनमध्ये. सो पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड. एक्सची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, इक्वेशन सेकंडमध्ये पुट केला. 3 × 1 + y इज इक्वल टू 2. ओके, हा 3 तिकडे जाताना मायनस होईल, तिकडच्या साईडला जाताना, म्हणजे 2 - 3 आणि वायची व्हॅल्यू आपल्याला भेटेल -1. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही दोघं पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. कंडिशन प्रोव्हाइडेड, कंडिशन काय पाहिजे की इथं आपल्याला कोइफिशियंट त्या व्हेरिएबलचा एक जर असला तर आपण ते व्हॅल्यू पुट करून इझिली आपल्याला व्हॅल्यू काढता येतील दोघंही, एक्स अँड वायच्या व्हॅल्यू. ओके, दिस इज द अनदर मेथड. तर पुस्तकातलं तिसरं एक्झाम्पल आहे जे की आपण घेणार आहे आता. तर हे पुस्तकातलं तिसरं सॉल्व एक्झाम्पल आहे. तर ह्याच्यात बघा 2 इक्वेशन दिलेले आहेत. एक हे 15x + 17y इज इक्वल टू 21, याला मी देतो इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन आहे 17x + 15y इज इक्वल टू 11. ओके, हे तुमचं असणार आहे इक्वेशन नंबर 2. तर ज्यावेळेस एक गोष्ट सांगायची, असे एक्झाम्पल आपण एक्सरसाइजमध्ये पण सॉल्व करणार आहे. ज्यावेळेस दोघंही हे जे कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कोइफिशियंट ऑफ वाय, इथं कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे 15, इथं कोइफिशियंट ऑफ वाय काय आहे 17. ज्यावेळेस दोघं इक्वेशनमध्ये एक्स अँड वायचे कोइफिशियंट इंटरचेंज होतील. इंटरचेंज म्हणजे काय, इथं 15x पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 15 आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट म्हणजे त्याच्या अगोदरचं
जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, इथं वायचं कोइफिशियंट 15 आहे. म्हणजे एक्सची ज्या पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायच्या कोइफिशियंट बनतोय. म्हणजे ह्या व्हॅल्यू इंटरचेंज होतात. 15 इकडे जातोय, 17y 17x इकडे येते. सो जेव्हा ही एक्स आणि वायच्या कोइफिशियंट इंटरचेंज होतील त्यावेळेस असे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक सिंपल गोष्ट करायची. सुरुवातीला दोघं इक्वेशनला ॲड करायचं आहे. सुरुवातीला दोघं इक्वेशनला ॲड करायचं, नंतर एक इक्वेशन भेटेल आपल्याला दोघं इक्वेशनला ॲड केल्यानंतर. नंतर दोघं इक्वेशनला सबस्ट्रॅक्ट करून परत एक इक्वेशन भेटेल आणि त्यात दोघं इक्वेशन जे नवीन आलेले 2 इक्वेशन असतील त्याला सॉल्व्ह केले की आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इझिली भेटून जातील. ओके, तर हेच करणार आहे आपण. सुरुवातीला मी ॲड करून घेतो दोघं इक्वेशनला. ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तुम्हाला डायरेक्टली ॲड करता असेल करू शकता किंवा लिहिलं तरी चालेल. जस्ट मी लिहून देतो. ओके, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आहे? 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. या दोघं इक्वेशनला आपल्याला करायचं आहे ॲड. 15 आणि 17 तुझे हे झाले 32x, हे झाले 32y. ओके, आणि हे तुमचे झाले 11 आणि हे 21 आणि 11 तुमचे झाले 32. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळालं की 32ने सगळे कॅन्सल आउट होऊन जातील. 32ने डिवाईड केलं सगळे असे एकमेकांना कॅन्सल आउट होऊन जातील. म्हणजे सपोज डिवाइड बाय 32, 32ने आपण डिवाईड केलं की सगळे कॅन्सल आउट होऊन जातील. म्हणजे आपण प्रत्येक टर्मला डिवाईड करू. म्हणजे इथे येऊन जाईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. हे इक्वेशन आपल्याला सुरुवातीला भेटलं. मी काय बोललो, सुरुवातीला दोघं इक्वेशनला ॲड करायचं आहे आणि नंतर दोघं इक्वेशनला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग आपण आता मी करेल की सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके, सो इक्वेशन सेकंडमधनं फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग लिहून घ्या. इक्वेशन 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. पहिलं इक्वेशन आहे तुमचं 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. ओके, इक्वेशन सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधनं इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इथं एक इक्वेशन सेकंड आधी घेतलं गेलं आहे. ओके, सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, कसंही केलं तरी ॲन्सर सेम असणार आहे. फक्त प्रोव्हाइडेड यू हॅव टू वेल इन कॅल्क्युलेशन, डोंट मेक कॅल्क्युलेशन मिस्टेक. ओके, सो आता सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. मायनस साईन, ज्यावेळेस मी इथं मायनस साईन घेतली तर इथं जे आपण प्लस साईन असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. म्हणजे इथे प्लस साईन आहे तर ही मायनस होईल, इथं पण प्लस साईन आहे म्हणून ही मायनस होईल. ओके, नाव हे सॉल्व केलं तर 2x 17x मायनस 15x. इथं 15x मायनस 17x, इथं पण 2y येईल, पण मोठ्या संख्येला मायनस साईन असल्यामुळे इथं मायनस 2y येईल. आणि इथं तुमचं होऊन जाईल 11 मायनस 21. मोठ्या संख्येला मायनस साईन असल्यामुळे परत तुमचं इथं असणार आहे -10. क्लिअर. आता या ठिकाणी जर मी विचार केला सगळे इव्हनमध्ये 2x प्लस 2y मायनस 2y इज इक्वल टू -10. तर आता आपल्याला काय इक्वेशनला आपण शॉर्ट करू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन कमी करता येईल, कॅल्क्युलेशन आपण रिड्यूस करू शकतो पुढे. म्हणून मी काय करेल, या इक्वेशनला मी 2ने डिवाईड करेल. कशाने? 2ने डिवाइड अबव इक्वेशन बाय 2ने मी ह्या इक्वेशनला डिवाईड केला तर मला हे इक्वेशन भेटेल की x मायनस वाय बेपंचे 10 म्हणजे इथं -5. क्लिअर. आता हे जे इक्वेशन आपण आणलं आहे ॲडिशन करून आणि हे जे सबस्ट्रॅक्शन करून हे इक्वेशन आणलं आहे, ह्या इक्वेशनला नावं देऊन द्यायचे. आता 2 इक्वेशनला नावं दिलेच आहे. आपण याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊ आणि याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊ. ओके, आता सिम्पल इथं जर बघितलं तर प्लस वाय इथं मायनस वाय, सिम्पल ॲडिशन केली की वाय इझिली कॅन्सल आउट होऊन जाणार आहे. सो आपण काय करणार की ॲड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. हे तुमचं 4 असणार आहे. सिम्पली ॲड करायचं आपल्याला
x प्लस वाय इज इक्वल टू 1, एक्स मायनस वाय इज इक्वल टू -5. ओके, सिम्पली ॲड केलं आहे म्हणजे चेंजेस तर काही होणार नाही साईनमध्ये, वाय कॅन्सल आउट होऊन जाईल तुमचा. ओके, सो इथं येऊन जाईल तुझं 2x. आता इथं बघा, इथं 1 -5 -4 येईल, वजाबाकी होईल, 5मधनं 1 जाईल, पण मोठ्या संख्येला मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन येईल इथं -4. म्हणजे आता जर हे सॉल्व केलं, x इज इक्वल टू 4/2 म्हणजे 2 दुने 4, म्हणजे x इक्वल टू तुझा येऊन जाईल 2. आता इथं -4 आहे म्हणून x इक्वल टू तुझा येऊन जाईल -2. क्लिअर? आता तू रिझ्यूम केलं. सो आता इथं बघा, x इक्वल टू 4/2, 2 दुने 4 म्हणजे तुझी एक्सची व्हॅल्यू होऊन जाईल -2, कारण की इथं -4 आहे. ओके, एक्सची व्हॅल्यू असणार आहे तुझी -2. आता ह्याच एक्सच्या व्हॅल्यूला आपण ह्या कोणत्याही दोघा इक्वेशनमध्ये पुट केलं की आपल्याला भेटून जाईल. मी सिम्पली ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो, एक्स इक्वल टू -2. सो पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्डमध्ये मी व्हॅल्यू पुट केली, इकडे सॉल्व करतो. इक्वेशन थर्डमध्ये मी एक्सची व्हॅल्यू पुट केली. एक्सची व्हॅल्यू काय आहे -2. सो -2 प्लस वाय इज इक्वल टू 1. ओके, हा -2 तिकडे जाताना प्लस होऊन जाईल म्हणजे वाय इज इक्वल टू 1 + 2 म्हणजे वायची व्हॅल्यू भेटेल तुमची 3. ओके, सो या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे -2 3. सो ॲन्सर काय लिहिणार? ॲन्सर सिम्पली असं असणार आहे तुमचं की -2 3 is the solution of given simultaneous equation. Clear? So this is how you can solve this question.